आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मनोबल वाढवण्याची आवश्यकता नाहीये ब्राह्मणा। तुझी आवश्यकता सांग, तुला काय हवं आहे? स्त्री, वस्तू, द्रव्य अथवा इतर काही? नाही राजन, नाही। ही सर्व भौतिक सुख तर जगात दुःखाचं कारण मात्र आहेत। आम्ही या सर्व इच्छा घेऊन इथे आलो नाही आहोत। तर मग अशी कोणती आकांक्षा आहे जी जरासंध पूर्ण करू शकत नाही ब्राह्मणा? सांग, तुझ्या मनात अशी कोणती लालसा आहे जी तुला इथपर्यंत खेचत घेऊन आली आहे? लालसा तर केवळ एकच आहे महाराज। ती कोणती आहे? युद्ध, केवळ युद्ध। युद्ध, ते देखील जरासंधाबरोबर? निश्चितच महाराज। सावधान स्नातक, तू इथे मला युद्ध करता आव्हान देतो आहेस? युद्धा करता नाही महाराज, द्वंद्व युद्धा करता। महेश्वर साक्षी आहेत ब्राह्मणा। मी आज तागायत कुणा योद्ध्याला द्वंद्व युद्ध करता आव्हान दिल्यानंतर विनमुख पाठवलं नाहीये। तुम्ही चिंता करू नका राजकुमार। तुमचे पिताश्री महाराज जरासंधांना मल्ल युद्धात कुणीही हरवू शकत नाही।
दोन्ही योद्धे एरेला पेटले होते. हातातून गदा निसटून गेल्या तर आता भीम आणि जरासंधामध्ये कुस्ती सुरू झाली. अर्थात ही कुस्ती इतर वेळेपेक्षा जरा वेगळी होती, कारण यात एकमेकांना नुसतं चित करणं नव्हतं, तर होते लत्ता प्रहार, मुष्टियुद्ध आणि मल्लयुद्धातील जीव घेणे डावपेच. आपल्या बाहुबलाची शक्ती दाखवल्यानंतर भीमाने आता जरासंधाला पाठीवर पाडलेलं असतानाच त्याच्या शरीराचे 2 तुकडे केले. श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे जरासंध शरीराचे 2 भाग जोडून जन्माला आला होता. पण हे भीमाला ठाऊक नव्हतं की जोपर्यंत ते दोन्ही भाग एकमेकांकडे तोंड करून उभे आहेत तोपर्यंत ते पुनश्च जुळू शकतात. त्यामुळे भीमाने जरी जरासंधाच्या शरीराचे 2 तुकडे केले तरी ते पुन्हा पुन्हा जवळ येऊन जुळत होते. त्यामुळे जरासंधाला मारायचं कसं या विवंचनेत असतानाच भीम दुरूनच श्रीकृष्णाने एका झाडाच्या पानाला मधोमध चिरून 2 विरुद्ध दिशांना त्यांचे तुकडे टाकले आणि भीमाला लगेच त्याचा उलगडा झाला. आणि पुढच्या वेळेस जरासंधाच्या शरीराचे तुकडे करून ते त्याने 2 विरुद्ध दिशांकडे तोंड करून फेकून दिले. युक्ती सफल झाली. जरासंध कायमचा नाश पावला होता.
पिताश्री! राजकुमार, तुम्ही आता श्रीकृष्णांना शरण जाणंच योग्य. मला क्षमा करा, मला मरायचं नाहीये मधुसूदन, मला मरायचं नाही आहे. घाबरू नकोस पुत्र सहदेव, घाबरू नकोस. मी तर केवळ दुष्टांनाच शिक्षा करत असतो. तू तर निरपराध आहेस. ठीक आहे, आजपासून तू मगधचा सम्राट झालायस. जा आणि जाऊन तुझ्या पित्याच्या अंत्येष्टीची तयारी कर. महाराज युधिष्ठिर आता लवकरच राजसूय यज्ञ करणार आहेत. त्यात तू मगध देशाचं प्रतिनिधित्व करशील. जशी आज्ञा प्रभू. जा जरासंधा, माझ्या समोरच मृत्यू झाल्यामुळे तुला देखील स्वर्गाची प्राप्ती झाली आहे. मधुसूदन, अजून 86 बंदी सम्राटांना मुक्त करणं तर बाकी आहे ना? अवश्य. नक्कीच आपली हाक भगवंताने ऐकलेली आहे. हो, या अंधाऱ्या कारागृहात पहिल्यांदाच प्रकाशाचा किरण बघायला मिळाला आहे. हा प्रकाश त्याच भगवंतांचा आहे असं वाटतंय. ते आले आहेत, ते आले आहेत, ते आले आहेत. हो, ते आले आहेत, ते आले आहेत. हो. ते आले बघा, आले श्रीकृष्णांचा विजय असो. महाराज 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 श्रीकृष्णांचा विजय असो. तुम्ही सगळे आता स्वतंत्र आहात. पंडुपुत्र भीमाने महाराज जरासंधांचा वध केला आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण आपापल्या राजधानीत परत जाऊ शकता. आजपासून तुम्ही इंद्रप्रस्थ राज्याचे मांडलिक आहात आणि लवकरच महाराज युधिष्ठिर राजसूय यज्ञ करणार आहेत, ज्यासाठी तुम्हा सगळ्यांना यायचं आहे. भगवंत, तुमच्या सारख्या करुणा सागरामुळे आमचे प्राण वाचले. आम्ही अवश्य राजसूय यज्ञात तुमचं दर्शन घेऊ. जरासंधाचा वध भीमाने केला आहे. हो. असंभव, हे खोटं आहे. जरासंधाचा वध भीम नाही करू शकत. परंतु विदुराची सूचना तर हीच आहे. ही जर विदुराने दिलेली माहिती असेल तर हे सत्य असू शकतं की भीमानेच जरासंधाचा वध केला आहे. परंतु वास्तवात याचं श्रेय तर श्रीकृष्णांनाच जाईल आचार्य. ही तर त्यांची कृपा आहे ज्याच्यावर होते. मूकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. तात सत्य सांगता आहेत आचार्य.
श्रीकृष्ण स्वतः ज्याची साथ देतात त्याच्याकरता काहीही असंभव नाही. तरी देखील इकडचे लोक त्यांचं महात्म्य नाही मान्य करत. विचार तर याचा देखील करावा लागेल की महाराज युधिष्ठिर स्वतः तुम्हाला प्रणाम करायला इथे येणार आहेत. खरंच ही तर आनंदाची बातमी आहे विदुर. पुत्र त्यांच्या पितामहांना भेटायला येणार, त्याहून अधिक सुखकारक गोष्ट काय असू शकेल? ते तुमच्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी येणार आहेत. आशीर्वाद? ते कशासाठी? ते कोणत्या अन्य राज्याची स्थापना करू इच्छितात का? नाही तात, ते राजसूय यज्ञाचं अनुष्ठान करणार आहेत. आहा, किती सुखद समाचार आहे विदुर. उत्तम, अत्युत्तम. युधिष्ठिराचा हा संकल्प आपल्या कुळाची शान अजून वाढवणार आहे. अनेक पिढ्यांपासून आपल्या कुळात कुणीही असा प्रतापी राजा झाला नाही ज्याने राजसूय यज्ञ केला असेल. माझे शिष्य वीर पांडव तर प्रतापी ठरले. निश्चितच. तुम्हाला माझ्या पुत्रांचे आचार्य बनवते वेळी मी ही कल्पना देखील केली नव्हती आचार्य, की माझ्या कुळात कोणी राजसूय यज्ञ करणारा जन्मला असेल म्हणून. एक आचार्य होण्याच्या नात्याने तुम्हाला अभिमान तर आहे ना? का नसेल तात? एका आचार्यासाठी याहून अधिक सुखद गोष्ट कोणती असू शकते? मला अभिमान आहे, निश्चितच मला अभिमान आहे. गांधारी, बोला महाराज. विदुराकडे इंद्रप्रस्थ राज्याचा एक दूत आला आहे. कशासाठी महाराज? की युधिष्ठिर राजसूय यज्ञ करण्यासाठी आमची अनुमती मागायला येत आहे. तर त्याला अवश्य अनुमती द्यावी महाराज. राजसूय यज्ञ युधिष्ठिर करो वा दुर्योधन, कुणीही करो, यश तर कुरुवंशाला लाभेल. तुम्हाला याची अनुमती द्यावीच लागेल. आणि दुर्योधनालाही आपल्या भावांच्या या उत्सवात संमेलित होण्यासाठी अवश्य जायला हवे. शकुनी. हो महाराज. मी तर युधिष्ठिराच्या या संकल्पाने अतिशय प्रसन्न आहे. परंतु युवराज दुर्योधनांना तूच समजावू शकतोस. अवश्य जिजाश्री, अवश्य समजावेन मी. परंतु मामाश्री, आपण जर त्यांच्या उत्सवात सहभागी झालो तर आपली अवस्था देखील इंद्रप्रस्थाच्या मांडलिक राजांसारखीच होईल ना? हे बघ भाचेश्री, दोनच मार्ग आहेत. एक तर युधिष्ठिराला सम्राट मानायचं नसेल तर त्याच्याशी युद्ध कर. यासाठी अनुमती ना पितामहा भीष्म देतील, ना गुरु द्रोण आणि ना तुमचे पिताश्री. याचा अर्थ तर असा झाला मामाश्री की आपण आपसुकच त्यांचं मांडलिकत्व पत्करलं आहे, जे लहानपणापासून आपले शत्रू आहेत. नाही भाचेश्री, नाही. एक दुसरा मार्ग सुद्धा आहे. तो कोणता? तो हा 4 अधिक 2 6. 6 भाचेश्री, 6. तो हा की तुला त्यांच्या कनिष्ठ बंधू बनून जावं लागेल. एका सेवकासारखं. सेवकासारखं नाही रे भाचेश्री, सेवकासारखं नाही. उलट एका भागीदारासारखं. म्हणजे असं की तू देखील त्यांच्या यश आणि कीर्तीमध्ये त्यांचा भागीदार बनून एक सुखद परमानंदाचं नाटक कर ना तू. नाटक, केवळ एक नाटक. कारण या नाटकाबरोबर माझी एक योजना दडलेली आहे. मामाश्री, पुन्हा आहेच का एक योजना? धीर धर भाचेश्री, धीर धर. हे बघ, जरासंधाच्या मृत्यूनंतर आता या संपूर्ण भरतखंडात कोणीही असा गदाधारी योद्धा नाही जो गदा युद्धात भीमाला पराजित करू शकेल, केवळ एक बलराम सोडून. तर मग हे की एक ना एक दिवस तुझं आणि पांडवांचं युद्ध तर होणारच आहे. त्यावेळी अर्जुनाच्या बाणांचा सामना कदाचित कर्ण करू शकेल, पण भीमाच्या गदेबरोबर कोण टक्कर घेणार भाचेश्री, कोण?
तर मग मला काय करावं लागेल मामाश्री? बस, या उत्सवात सामील होऊन तुला कोणत्या ना कोणत्या प्रकारे बलरामाला फसवावं लागेल. हे बघ भाचेश्री, कृष्ण तर चलाक आहे, पण बलराम भोळा भाबडा आहे. तुझ्या गोड गोड बोलण्यात त्याला गुंतवून त्याला तुझा गुरु बनवून घ्यावं लागेल. आणि मग समजून जा की तुझं काम झालंच. जर बलरामाने तुला गदा युद्धात प्रवीण केलं तर वेळ पडताच भीम तुझ्या समोर आपोआप गुडघे टेकेल. हो, तर ही होती तुमची योजना मामाश्री? हो भाचेश्री, हीच माझी योजना होती. वा वा, अति सुंदर, अति सुंदर. निश्चितच अतिसुंदर भाचेश्री, निश्चितच. चल तर मग भाचेश्री, तुझ्या युधिष्ठिर दादांच्या राजसूय यज्ञाला जाण्याची तयारी कर आता. होय मामाश्री, माझा युधिष्ठिर दादा. हो भाचेश्री, हो. महाराज युधिष्ठिरांची राजधानी इंद्रप्रस्थात आलेल्या सर्व राजांचं, नरपतींचं आणि छत्रधारी सम्राटांचं स्वागत आहे. या राज्यसभेमध्ये सर्वप्रथम आपणा सर्वांना निर्णय घ्यायचा आहे की या समारोहात अग्रपूजे करता योग्य असा कोण महापुरुष आहे ज्याची चरण पूजा महाराज युधिष्ठिर स्वतः त्यांच्या हातांनी करतील. कारण अग्रपुरुषाचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतरच सम्राट युधिष्ठिर राजमुकुट धारण करण्यासाठी पात्र ठरतील. विधीनुसार आपल्याला सर्वात आधी अग्रपूजेसाठी पात्र पुरुषाचीच निवड करावी लागेल. त्यामुळे तुम्ही सर्वजण तुमच्या मतानुसार त्या महापुरुषाचं नाव सांगावं ज्यास तुम्ही अग्रपूजेसाठी योग्य समजता. मला विचाराल तर संपूर्ण आर्यावर्तामध्ये या समयी द्वारकाधीश श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी व्यक्ती इतका पूजनीय नाही जो अग्रपूजेसाठी पात्र ठरावा. तात भीष्मांच्या या बोलण्याचं मी देखील समर्थन करतो. यदुनंदन श्रीकृष्णांहून वरचढ या समयी कुणी अजून दुसरा नाहीये. हे सत्य आहे. श्रीकृष्णच या सन्मानासाठी योग्य आहे. माझ्या मतानुसार द्वारकाधीश श्रीकृष्णच सर्वमान्य राजपुरुष आहेत. त्यांनाच अग्रपूजेचा मान दिला जावा. तर मग ही राज्यसभा सर्व संमतीने अग्रपूजेचा अत्युच्च सन्मान द्वारकाधीश श्रीकृष्णांसाठीच निश्चित करत आहे. या सभेच्या अग्रपूजेचे मानकरी द्वारकाधीश श्रीकृष्ण या सभेच्या मध्यभागी येत आहेत. द्वारकाधीश श्रीकृष्णांचा विजय असो. 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 द्वारकाधीश श्रीकृष्णांचा विजय असो.
मी चेदिराज शिशुपाल तुम्हा सर्वांच्या निर्णयाचा विरोध करतो. मी नाही मानत कृष्णाला पूजेचा अग्रभागी नाही मानत. या माणसात असे कोणतेही गुण नाहीयेत जे त्याला महापुरुष सिद्ध करतील. अरे हा तर पळपुटा आहे, पळपुटा. सम्राट जरासंधांना युद्धात पाठ दाखवून पळून सुटलेला हा. नाही शिशुपाल नाही. तुम्ही गप्प बसा महाराज द्रुपद. तुम्ही लोकांनी याला व्यर्थ महान बनवून ठेवलेला आहे, याला महात्माचं पद देऊन ठेवलेलं आहे. परंतु हा तर चोर आहे, चोर. स्त्री लंपट आहे, हा वासना पीडित आहे, अधर्मी आहे, अधर्मी. अरे याच्या तर पित्याचा काही ठाव ठिकाणा नाहीये. कधी म्हणतो मी नंदरायाचा पुत्र आहे, कधी म्हणतो वसुदेव माझा पिता आहे. अहो खरं तरी त्याला बापाचं नाव देखील आठवत नाही. खोटारडा आहे हा, खोटारडा. शिशुपाल, ए शिशुपाल. बलराम दादा, काय करतात? मी याचे 100 अपराध क्षमा करण्याकरता वचनबद्ध आहे. कुणाला वचन दिलं आहेस तू कन्हैया? आपल्या मोठ्या आत्याला. अजून कोणाला? जी याची आई आहे. देवी कुंतींची मोठी बहीण श्रुतशुभांचा पुत्र आहे हा. पण ही तर सीमा झाली आहे कन्हैया. तुम्ही चिंता करू नका बलराम दादा, मी याचे अपराध स्वतः मोजत आहे. बघा तरी कसा निर्लज्ज आहे, कशी स्वतःची प्रशंसा ऐकत आहे. कसा गप्प उभा बघा, कसा गप्प. दुष्ट. हा दुसऱ्याचा वध करण्यासाठी सदैव तयार आहे. अहो हा तर संपूर्ण संसारी आहे, संसारी. शिशुपाल, मी तुझ्या आईला तुझे 100 अपराध क्षमा करण्याचं वचन दिलं होतं. त्या अपराधांची संख्या आता पूर्ण होणार आहे. जरा ध्यानात ठेव. काय करशील रे तू? काय करशील तू? कुळाचा कलंक. 96 झाले आहेत. दांभिक मायावी आहेस तू. 97 झाले आहेत. धूर्त आहेस, चांडाळ आहेस. 98. माझ्या वाग्दत्त वधूचं, रुक्मिणीचं हरण करणारा दुष्ट आहेस, पापी आहेस तू. 99. परपीडा देणारा धूर्त आहेस, चलाख आहेस, निंदनीय आहेस तू. पूर्ण 100. शिशुपाल, आता एक शब्द जरी यापुढे उच्चारलास तरी तो तुझा अंतिम शब्द असेल. सावधान शिशुपाल, सावधान. बघा तरी गिधाड सिंहाला धमकी देत आहे. अरे जा, जाऊन तुझ्या आईला विचारून ये की तुझ्या बापाचं नाव काय आहे. जा, जाऊन विचारून ये की तुझ्या धमन्यांमधून कुणाचं रक्त वाहत आहे. अरे जा जादूगर, जा. बस शिशुपाल, बस. खूप झालं. आता आम्ही कोणी तुला जिवंत सोडणार नाही. या सभेमध्ये शिशुपाल एकटा नाहीये, आम्ही पण त्याच्या बरोबर आहोत. याआधी की तुम्ही लोक मला हात लावाल, मी या कृष्णाला जिवंत सोडणार नाही. तू माझा नाईलाज केला आहे शिशुपाल.
हे दीनदयाळ, तुमचा पार्षद जयचा प्रणाम स्वीकार करावा. कल्याणमस्तु. 3 जन्मांच्या नंतर आज तू शापमुक्त झाला आहेस. त्यामुळे हे जय, तू माझ्या वैकुंठ लोकाचा. बघ तर, माता लक्ष्मीनी तुला घेऊन जाण्यासाठी दिव्य विमान पाठवलं आहे. जा, तुझं कल्याण हो. जा, तुझं कल्याण हो. जशी तुमची आज्ञा प्रभू. हे घेऊन जा. ब्राह्मणांनो, तुम्ही तुमचं कार्य पूर्ण करावं. शिशुपालाचा वध आणि त्यानंतर श्रीकृष्णाच्या नारायण रूपातील दर्शनाने सर्व सभा खरं तर हबकून गेली होती. भानावर आल्यानंतर ब्राह्मण वृंदाने पुनश्च अग्रपूजा आरंभली. अर्जुन पंचारती घेऊन आला. भीम पंचनद्यांचं पाणी घेऊन आला. नकुल आणि सहदेवाने पाद्यपूजेची इतर सामग्री आणली. युधिष्ठिराने पंचामृताने पाद्यपूजा करून पंचनद्यांच्या जलाने श्रीकृष्णाचे पाय धुतले. मखमली कापडाने पाय पुसून श्रीकृष्णांना त्याने कुमकुम तिलक लावला. पादोस्य विश्वभूतानि त्रिपादस्य अमृतं दिवि त्रिपादूर्ध उदेत पुरुषः पादोस्येहा भवत पुनः तस्माद् विराड जायत विराजो अधिपुरुषः. ओम प्रजापतये स्वाहा. इदं प्रजापतये नमः. ओम इंद्राय स्वाहा. इदं इंद्राय नमः. ओम अग्नये
इदम् अग्नये नमः ॐ सोमाय स्वाहा इदं सोमाय नमः ॐ अंतरिक्षाय स्वाहा इदम् अंतरिक्षाय इदं नमः पाद्यपूजा विधीनंतर आता मुख्य राजसूय यज्ञाच्या विधीचा आरंभ झाला. प्रजापती, इंद्र, अग्नी, सोम, अंतरिक्ष या सर्वांसाठी यज्ञकुंडात आहुती देण्यात आली. सनातन धर्माचं हे अजून एक वैशिष्ट्य. सृष्टीतल्या सर्व चलअचल वस्तूंमध्ये देखील प्राणांचा अंश आहे असं मानून त्या प्रत्येकाचं नाव घेऊन त्यांच्यासाठी यज्ञकुंडात समिधांची आहुती देण्यात आली. आणि इथे तर ते प्राणरूप परमेश्वर स्वतः श्रीकृष्ण यज्ञात आहुती देत होते. तक्षति एकपदी द्विपदी सा चतुष्पदी अष्टापदी नवपदी सा बभूवुषी सहस्राक्षरा परमेव व्योमन् स्वाहा. स्वागत आहे पार्षदराज. स्वर्गात प्रवेश करताना तुमचं स्वागत आहे. मुनिराज, सेवकाच्या प्रणामाचा स्वीकार करावा. कल्याणमस्तु. 3 जन्मांनंतर आज तुम्हाला ब्रह्मकुमारांच्या शापातून मुक्ती मिळाली आहे. यासाठी तुमचं अभिनंदन. मुनिराज, कृपया हे तरी सांगा की कोणत्या शापातून मला आज मुक्ती मिळालेली आहे? कोणत्या ब्रह्मकुमारांनी मला शाप दिला होता आणि का? सनत कुमारांनी. सनत कुमार? परंतु का? तुला काहीच आठवत नाही? नाही. मग शिशुपाल रूपी शरीराला सोडून हे पार्षद रूप धारण करताना तुझी स्मृती कुठे मध्येच लुप्त तर झाली नाही ना? दुसऱ्या शरीराची स्मृती होती आणि ते कुठे लुप्त झाली हे मला नाही ठाऊक. मला केवळ इतकाच भास झाला की मी खूप वेळानंतर झोपेतून जागा झालो. मी प्रभूंना प्रणाम केला तर त्यांनी मला हेच सांगितलं की 3 जन्मांनंतर आज तुला तुझ्या शापातून मुक्ती मिळाली आहे. आता तू वैकुंठ धामी जा. मला काही समजलं नाही, परंतु प्रभूंना प्रश्न विचारणं आगाऊपणाचं ठरेल असा विचार करून मी निमूट त्यांच्या आदेशांचा स्वीकार करून विमानात बसून इथे निघून आलो. आता तुम्ही देखील मला हेच सांगत आहात, तर तुम्हाला प्रश्न विचारण्याचं धाडस करतोय मी. मुनिराज, कृपया मला सांगावं, हे रहस्य आहे तरी काय? रहस्य काहीच नाही. सर्व प्रभूंची लीला आहे. प्रभूची लीला? कोणती लीला? हे बघ, प्रभूंचा स्वतःचा कोणी निकटवर्तीय नातलग असेल तर त्याला शिक्षा देण्यासाठी ते अशीच लीला करतात. आणि त्यांच्या सेवकाच्या मनात त्यांना जर अहंकाराचा कण जरी दिसला तरी ते तात्काळ त्याची चिकित्सा सुरू करतात. आता असं पहा, तुझ्या मनामध्ये थोडासा अहंकार निर्माण झाला आणि मग त्यांनी सनत कुमारांकडून शाप देवविला. नारायण नारायण. मुनिराज, कृपया कोड्यात नका टाकू मला. तुमच्या या सेवकाच्या शंकेचं निवारण करावं. कृपया मला हे सांगा की हे सर्व कसं झालं? अच्छा, मग ठीक आहे. चला, स्वर्गापासून वैकुंठ पर्यंतचा लांबचा प्रवास तुला तुझीच कथा ऐकवत पार पाडूया. मग तर ऐक.
तू आणि विजय नावाचे 2 पार्षद भगवंताची सेवा करता करता त्यांचे प्रमुख पार्षद बनलात. वैकुंठाच्या 6 दारांच्या नंतर जे 7वं दार आहे ते भगवान नारायणांच्या अंतपुराचं दार आहे. तुम्ही दोघं त्याचेच रक्षक बनला होतात. अशा प्रकारे अनेक कल्प पार पडल्यानंतर तुझ्या मनात अहंकार डोकं वर काढू लागलं की तूच भगवान श्रीहरींचा प्रमुख पहारेकरी आहेस. तुझ्या आज्ञेशिवाय तिथे कोणीही जाऊ शकत नाही. परंतु भगवान तर अंतर्यामी आहेत. शेष थैयेवर पडल्या पडल्याच त्यांना तुझ्या मनातले भाव उमगून गेले. नारायण नारायण. तेव्हा एक दिवस ब्रह्माजींचे 4ही पुत्र सनत आणि सनंदन आदी भगवानांच्या दर्शने हेतूने तिथे आले. कारण त्यांना देखील माझ्यासारखंच कुठेही जाण्यापासून अडवलं जात नाही. 6 दरवाजे ओलांडून आल्यानंतर जेव्हा ते 7व्या दरवाजापाशी आले तेव्हा तू त्यांना तिथेच अडवलंस. महात्मन, कुठे निघाला आहात? हे वैकुंठ धामाच्या अंतःपुराचं द्वार आहे. या द्वारावर जय विजयचा पहार आहे मुनिवर्यांनो. आमच्या परवानगीशिवाय इथे कोणी प्रवेश करू शकत नाही. त्रैलोक्य धामात जाण्यासाठी आम्हाला देखील परवानगी घ्यावी लागेल. याआधी तर असं कधी झालं नाही. आम्ही ब्रह्माजींचे पुत्र आहोत. सर्व लोकात कोणत्याही व्यवधानाशिवाय येत जात असतो. परंतु काही झालं तरी आम्ही भगवंतांच्या एकांतात विघ्न येऊ देणार नाही. आम्ही त्यांचे दास आहोत. काय आम्हाला तुम्ही वैकुंठातलं विघ्न समजता? क्षमा करावी श्रीमान, तुम्हाला आमच्यावर अकारण क्रोध करणं शोभत नाही. आम्ही कधीही अकारण क्रोध करत नाही. परंतु तुम्ही दोघं नक्कीच भगवंतांचे पार्षद असण्याच्या मदात चूर वाटता आहात आणि आमच्यासारख्या ब्रह्मकुमारांचा मार्ग रोखण्याचा अपराध करत आहात. काही म्हणा, पण ब्राह्मण कुमारांनो, आम्हाला संतुष्ट केल्याशिवाय तुम्हाला आज जाण्याची परवानगी नाही मिळू शकत. अनुमती तुम्ही देणार आम्हाला? आमच्यावर तुमच्या शिस्तीचा अंकुश ठेवणारे पार्षद तुम्ही मर्यादांचं उल्लंघन करत आहात. काय तुम्हाला सच्चिदानंदांनी स्वतः आम्हाला थांबवायला सांगितलं? ते काय थांबवणार? ते स्वतः कुठलाही संकल्प आणि विकल्प ठेवत नाही. हे तर आमचं कर्तव्य आहे. कारण या समयी आमचे प्रभू एकांतात विश्राम करत आहेत. त्यामुळे आम्ही कोणालाही आज जाण्याची परवानगी नाही देऊ शकत मुनिवर्यांनो. आणि महामाया लक्ष्मीजी देखील त्यांच्या बरोबर आहेत. आणि आम्हाला आमचं कर्तव्य समजूनच तुम्हाला आम्ही डावलत आहोत मुनिवर्य. परंतु कर्तव्य तर स्वयं निर्धारित कधीच नसतं. सेवकांचं कर्तव्य तर स्वामीच निश्चित करतं. पार्षदांनो, आम्ही तुम्हाला अडवून काही अपराध तर केला नाहीये, मग का रुष्ट होतात मुनिवर्यांनो? नारायण नारायण. प्रभूंची माया तरी बघा. त्या दिव्य बालकांच्या मनात काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकाराचा विकार नावाला सुद्धा नाहीये. तरी देखील प्रभूंची माया पहा. त्यांच्या निर्विकार चित्तामध्ये क्षणभरासाठीच प्रभूंनी क्रोधाचा विकार निर्माण केला आणि त्यांनी तात्काळ तुला शाप देऊ केला. महाप्रभूंच्या वैकुंठ धामामध्ये तुझ्या गर्वाने भरलेला हा वार्तालाप स्वतःच एक मोठा अपराध आहे. या अपराधाची शिक्षा तुला भोगावीच लागेल. आणि म्हणूनच मी तुला शाप देतोय की तू मृत्यू लोकात जाऊन निवास कर. वैकुंठ तुझ्या निवासासाठी योग्य नाही. Krishna